एक हर counts. Each one counts. आपण ज्याला म्हणूया every vote counts. एका मतानं सुद्धा काही सांगता येत नाही, आपली सीट जाऊ शकते बरं. एक मत सुद्धा फार महत्वाचं आहे. जाधव चिबडे 3 नंबर घनसावंत अंजली चिबडे इगारे कोणाकडे आवाज चांगले सांगत आहेत, पहा कोण आहे लीड. तुम्ही सुद्धा हळू नीट त्या ठिकाणी ऐकायचे. अंजली नामदेव घनसावंत कोणाकडे अंजली नामदेव घनसावंत इकडे चव्हाणकडे एखादं मतदान आलं का नाही? जाधव किती आंबुरे नाही, पण कोणाकडे चिबडे रामा चव्हाण जाधव अंजय सज्जय जाधव कोणी जाधव सरपटपटला ज्यांनी चांगला प्रचार केला आकाश गोळवे पकड त्या प्रचाराचं सुद्धा फळ मिळणार आहे. किती विद्यार्थ्यापर्यंत किती मतदारापर्यंत तुम्ही पोहोचले, तुमचे विचार त्यांना कळले. ज्याला आपण वोट ऑफ कन्व्हिन्स म्हणतो, तुम्ही किती कन्व्हिन्स केलं त्यांना, मन वळवले, किती मतदारांचं मन वळवलं आणि त्याचं रूपांतर मतदानामध्ये झालं हे तुम्हाला त्याच्यातून आता दिसून येईल. चला, आघाडीवर आहे अजय जाधव. हा त्याच्या नावातच आहे अजय. त्यानंतर रिझल्ट येत आहे पहा, अजय म्हणजे त्याला कुणीही हारू शकत नाही. अजय बालगटातूनही त्या ठिकाणी मतदान चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मोठा गट तर आहेच. सरांनी त्याचबरोबर आपल्या सर्व शिक्षक टीम आपल्याला डेमोक्रेसी ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल याविषयी जी लोकशाही प्रक्रिया आहे, या लोकशाही प्रक्रियेनुसार आज जिजामाता शाळा विद्यालय त्याचबरोबर डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर जिंतूर या सर्व शिक्षकांनी शिक्षक प्लस आपले विद्यार्थी या मिळून आज आपण जी वोटिंग घेतलेली आहे, या वोटिंग प्रक्रिया आज जवळपास महिने ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक आलेली आहे. त्याच पद्धतीनुसार जशी तुमची पद्धतीनुसार जशी तुमची वोटिंग घेतली आहे तशीच आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये या विधानसभेची सुद्धा आम्ही जे सर्व शिक्षक लोक आहोत, जसे तुम्हाला पोलिंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग इथं तुम्हाला दिलेले आहेत, त्याच पद्धतीनुसार आपल्याला ती निवडणूक 1 ते 1.5 महिन्यामध्ये सर्व शिक्षक तिथं कार्यरत राहणार आहेत. त्यानुसार आपल्याला जी तुमची मतदान प्रक्रिया जी पार पडलेली आहे त्यानुसार आपण त्यांचा निकाल आज करतोय. तर सुरुवातीला श्रद्धा राजेश चव्हाण यांना 5 गुण मिळालेले, मत मिळालेले. त्याचबरोबर सिद्धी मधुकर आंबोरे यांना 11 मत मिळालेले आहेत. त्याचबरोबर रोहन भगवान इगारे यांना 14 मतं मिळालेली आहेत.
त्याचबरोबर प्रद्युम्न गोपाळराव कोकणवार यांना 18 मतं मिळालेली आहेत. अंजली नामदेव घनसावंत आणि श्रद्धा राजेश चव्हाण 1 आणि 5, साधना किशोर सोनवणे 7 मतं म्हणजे 31 मतदान मिळालेले आहे. आणि आदिती रामा चिबडे यांना 99 मतं मिळालेली आहेत. त्याचबरोबर संस्कृती अशोक गरड यांना 48 मते मिळालेली आहेत. आणि आकाश नामदेव घोळवे यांना 123 मतदान मिळालेले आहे. बरं, तब्येत जरी बरोबर नसली तरी तुमच्या तब्येत नसताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्या कल्पना आपल्या विद्यार्थ्यांविषयी आहेत, आपल्या मित्रांविषयी आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही एक चांगल्या पद्धतीनुसार त्यांना वोटिंग केलेलं आहे. त्याचबरोबर शेवटचा जो विद्यार्थी आहे अजय संजय जाधव यांना सर्वात जास्त मतं मिळाली 160. अजय जाधव ये पुढे ये समोर आहे, समोर. तर अजय जाधवांचं काळ्या बाजूने एका जोरात स्वागत करा. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी अजय संजय जाधव हा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला आहे. दोन्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी अजयचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा आणि विद्यालयाचा मुख्यमंत्री अजय संजय जाधव या ठिकाणी आपण त्याचा सत्कार करत आहोत. अजय संजय जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किशोर आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कदम सरांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि अजय संजय जाधव विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे. त्याला तुमच्यासोबत 2 शब्द बोलायचे आहेत. आपण सर्वांनी ऐकून घ्यायचे आहेत. काय त्याचं म्हणणं आहे ते. नमस्कार, मी अजय. जरी मुख्यमंत्री निवडून आलेला असेल तर तुमच्या प्रेमाच्या आणि तुमच्या मतांनी जिंकून आले. 9वीचे 10वीचे 8वीचे 7वीचे 6वीचे मुलं असो मुली सर्वांनी मला मतं देऊन जिंकल्याबद्दल सर्वांचे आभार व तुमच्या जे साथ दिल्यामुळे मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानतो. आणि जी काय आता मुख्यमंत्र्यांचे पदाचे जे कामे असतील ते मी संपूर्ण जबाबदारीने पार पाडतो. धन्यवाद. दीड महिन्यापासून आपल्या शाळेमध्ये विद्यालयामध्ये निवडणुकीचे वारे वाहत होते आणि त्या निवडणुकीच्या वाऱ्यांमध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयामध्ये मला कसे मतं जास्तीत जास्त मिळतील या दृष्टीने प्रचार केलेला होता. परंतु प्रचार करत असताना कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना कुठला आमिष सुद्धा दाखवलेला नाहीये. त्या आमिषाला सुद्धा आमचे विद्यार्थी बळी पडलेले नाहीयेत. हे मतदान त्याला केवळ त्याच्या स्वभावाने त्याच्या कर्तृत्वाने मिळालेलं आहे. मी त्याला शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने तू प्रगती करत राहा आणि एक दिवस आमच्या महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री हो.
साईडने जायचंय, सायकलवाल्यांनी साईडने जायचंय.